अजितदादांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर जय पवार सविस्तर बोलणार, तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना कुटुंब म्हणून आम्ही एक असल्याचं विधान. बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्येच दुमत. उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव निश्चित केलं जाईल. सपकाळांची माहिती. तर महाराष्ट्रात पोटनिवडणुकीची एक परंपरा, तर त्याचं पालन करावंही लागेल. नाना पटोलेंचं विधान. आयोगाला लिहिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेणार नसल्याची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची पुढारी न्यूजशी बोलताना माहिती. पार्थ पवारांच्या राज्यसभा निवडीमध्ये अडचण येणार असल्यानं पत्र मागे घेण्याच्या सुरू होत्या चर्चा. बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांच्या फोननंतर पक्षाचा निर्णय. राहुरी संदर्भात मात्र मवियात चर्चा करून उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार. विधान परिषदेवेळी ठाकरेंच्या शिवसेनेला पवारांची राष्ट्रवादी देणार पाठिंबा. ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची भूमिका. मुंब्र्याचं नामांतर मुंब्रा देवी करणार. मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा. मुंब्र्यातील जाहीर सभेमध्ये आश्वासन. नितेश राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मुंब्र्यातील भाषणामध्ये निलेशचंद्र जैन मुनींचं विधान. बाळासाहेबांप्रमाणेच नितेश राणे यांचे विचार. जैन मुनींचं वक्तव्य. नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघातामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू. कठडा तोडून कार थेट विहिरीत जाऊन कोसळली. एकाच कुटुंबातील 6 अल्पवयीन मुलांसह 9 जणांवर काळाचा घाला. महाजन आणि झिरवाळांकडून अपघातग्रस्त स्थळाची पाहणी. अंजनगाव खेलोबामधील पुतळ्यावरच्या वादावर अखेर पडला पडदा. शिवरायांचा पुतळा उभारलेली जागा खोलोबा देवस्थानचीच असल्यानं पुतळ्याचं होणार स्थलांतरण. दोन्ही समाजांसंदर्भात बैठकीनंतर प्रशासनाचा निर्णय. सांगलीमध्ये राजोरात बसवलेला छत्रपती संभाजी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.